ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माता की विठ्ठल 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 आम्हा हरच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट यंतः प्रविश मम वाचमिमां पुरुषोक्तां संजीवयत्य किल शक्तिधरा स्वधाम्नाम् अन्यां सहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पानि मंडनं वन्दनानाम् तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विभो वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः उच्चार्य चरण संताची उतरे चरण संताची उतरे चरण संताची पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कारण अकारण करुणा वर्णाले अखिल गुण निधान अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगन्माता रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनाचा अनेक संत महंताच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन पवित्र क्षेत्र पावन पवित्र ग्राम मौजे कोठाळा येथील पवनसुत हनुमंतरायाच्या मंगल दरबारामध्ये मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत श्रद्धेनं अत्यंत उत्साहानं अत्यंत निष्ठेनं अध्यात्माची परंपरा प्रवाहित करणारा संस्काराची परंपरा प्रवाहित करणारा
आपल्या वडिलांची परंपरा प्रवाहित करणारा अत्यंत भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम यज्ञ, श्रीमद भागवत कथा, श्री ज्ञानेश्वरी पारायण तथा नामसंकीर्तन महोत्सव. या महोत्सवातील महद्भाग्यानं माझ्या हिश्श्याला वाटेला आलेल्या या वर्षीच्या या नामयज्ञातील 6व्या दिवसाच्या नामसंकीर्तन प्रसंगी प्रथमतः या विश्वाचा चालक मालक धनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या नाम अनंत चरणी प्रणिपात करून, ज्या भगवान प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव श्री रामनवमीच्या निमित्ताने आपण संबंध विश्वभर साजरा केलाय, त्या भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून, तथा ज्यांचा जन्मोत्सव आपण परवा अत्यंत श्रद्धेनं उद्या सकाळी करणार आहोत अशा पवनसुत हनुमंतरायांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून, या गावच्या समस्त ग्रामदैवतांना अधिष्ठातृ दैवतांना अनंत प्रणिपात करून, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून, तुका झालासे कळस भजन करा सावकाश वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे तथा ज्यांचा अभंग आज आपण चिंतनाकरिता सेवेकरिता निवडला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांसह सकल संत महंतांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करू. बरं झालं राज तुम्ही जन्माला आलात, बरं झालं राज तुम्ही जन्माला आलात. तुम्ही जर जन्माला आलाच नसता तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, दिसलं नसतं कुंकू कपाळी, अरे दिसली नसती अंगणात ती तुळस, दिसला नसता मंदिरावरचा कळस. काशी की कला जाती मथुरा में भी मस्जिद होती, अगर हमारे एक छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो यहाँ पे सुन्नत सबकी होती, यहाँ पे सुन्नत सबकी होती. असे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा करून धर्मवीर संभाजी राजांसह या मातीसाठी या भूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सकल शूरवीरांच्या चरणी, या देशासाठी देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आपलं सर्वस्व बलिदान करणाऱ्या सकल महापुरुषांच्या चरणी अनंत 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 प्रणिपात. पंचक्रोशीतील उपस्थित जपी तपी ध्यानी ज्ञानी आचार्य प्राचार्य प्रसारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, वारकरी संप्रदायाच्या अखंड सेवेमध्ये असणारे नामवंत असे कथाकार, नामवंत असे कीर्तनकार, नामवंत असे गायनाचार्य, नामवंत असे मृदंगाचार्य, नामवंत असे विनिकरी, ही समस्त गुणवंत कलावंत मायबाप मंडळी, अखिल विश्वाला पावन आणि पुनीत करणारी श्रीमद भागवत कथा आपण ज्यांच्या मुखातून ऐकत आहात, आपल्या गावचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, परमश्रद्धेय आनंदजी महाराज कोठाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं तुम्ही समोर बसण्यापेक्षा इथं आमच्या बाजूला येऊन बसला तर बरं होईल, या इथं येऊन बसला तर बरं. ज्यांच्या निस्सीम कृपा आशीर्वादानं हा नामयज्ञ होतोय, त्रिकालवंदने प्रातस्मरणीय सद्गुरू नराश्यामजी महाराज येवतीकर गुरुवर यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातली मोजकीच पण अत्यंत गुणवान एक अधिकार संपन्न चिंतनशील कलावंत मंडळी उपस्थित आहेत. परमादरणीय हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे रमेशजी पाटील वाडीकर आहेत, परमादरणीय येळेगावकर सुरेशजी पाटील आहेत, ह्या बाजूची सगळी वडीलधारी बाबा आहेत, सगळ्यांची नावं न घेता परमादरणीय आमचे माधवजी दादा आहेत. त्याचबरोबर या सर्वांना सुंदर असे मृदंगाचे साथ देणारा माझा मित्र मृदंगाचार्य शहाजी दादा आहे. ही सगळी वडीलधारी मंडळी, विनेकरी बाबा वरची सगळी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खर तर माणसानं माणसाची केलेली माती 3 दिवसाला सावडायला मिळती, पण एखाद्या साऊंड सिस्टीम वाल्यानं एखाद्या कीर्तनकाराची केलेली माती कोणाच्याच बापाला सावडायला मिळत नाही. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम देणारे त्यांच्याही सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. या ठिकाणी आजचं हे कीर्तन शूट करणारे आमचे दादा, त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. ज्यांनी मला अत्यंत आदरानं सन्मानाने या ठिकाणी बोलवलं, नामसंकीर्तनाची संधी दिली, ते या सप्ताह समितीचे समस्त संयोजक आयोजक, त्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. विशेषतः आज ज्यांची पंगत होती, परमादरणीय विठ्ठलरावजी शिवाजी पाटील पांढरे, संध्याकाळचे भंडारा अन्नदान ज्यांचं होतं, त्यांच्यावर अनंताची कृपा कायम राहावी अशी मंगलमय प्रार्थना करून या ठिकाणी माझ्या समोर अत्यंत शुद्ध अंतकरणाने उपस्थित समस्त लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. परमादरणीय आमचे आनंदरावजी पाटील पांढरे मागच्या अनेक दिवसापासून संपर्कात आहेत, सारखा फोन करणं, कुठपर्यंत आलात, माझं सुंदर आदरातिथ्य केलं. त्यांच्यासह या सप्ताहाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकारी करणारी सगळी गावातील ग्रामस्थ, लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध, माझी तरुण सगळी शिवरायाची मावळे बसून आहेत, वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आहेत. आमच्या
आनंदरावजी महाराजांचा परिवार आहे, आम्ही त्यांच्या घरी थांबलो होतो. ही सगळी अत्यंत साधननिष्ठ मंडळी. तुम्हा सर्वांची नावं न घेता तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जे माझ्या समोर पायलाम करून बसले असतील, गुडघेवरून करून बसले असतील, मंडपाच्या बाहेर बसले असतील, मंदिराच्या बाहेर उभे राहिले असतील, महाराजांनी सुरुवातीलाच विनोद सांगितला, चुटुकला सांगितला, हसवलं खेळवलं, आरची परशा सैराट गिराटचे गाणी मिटले तरच थांबावं, नाही तर कशाला झोप खराब करावी असा वाटणारा तो श्रोता. जो नेहमी कीर्तनाला आलाय तो तर कसाही आलायच, पण जो कधीच कीर्तनाला येत नव्हता असाही एखादा बहादर जर चुकून आज कीर्तनाला आलेला असेल तर त्याच्याही चरणी अनंत प्रणिपात करतो आणि माझ्या चिंतनाला आरंभ करतो. विठ्ठल 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 कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्र हरं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा वेर. जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सज्जन माय बाप. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळी नामचिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे साक्षात पंचम वेद निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा सर्वांच्या दैनंदिन परिपाठातला अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया हरीचं दास्यत्व करणाऱ्या हरिदासाचं सामर्थ्य प्रतिपादित करतात. विठ्ठल अभंगाची अर्थपूजा मांडण्याच्या पूर्वी या नामयज्ञाच्या निमित्तानं अल्पसा परिहार. अनेक संत महंताच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेलं तथा त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नरश्यामजी महाराज येवतीकर यांच्या निस्सीम कृपाशीर्वादाने पावन झालेलं पुनीत झालेलं पवनसुत हनुमंतराय यांच्या कृपाशीर्वादानं पुण्यक्षेत्र श्री कोठाळा येथे मागच्या अनेक वर्षापासून आपण अत्यंत श्रद्धेनं हा उत्सव करीत आहात. मुळामध्ये आपण उत्सव प्रेमी माणसं आहोत. उत्सव ही आपली परंपरा आहे. भारताचं कॅलेंडर आणि अमेरिकेचं कॅलेंडर हे जर 2 कॅलेंडर जर आपण एका ठिकाणी आणून बघितली तर भारताच्या कॅलेंडरमध्ये अमेरिकेच्या कॅलेंडरमध्ये एक फरक जाणवतो. आपल्या कॅलेंडरमध्ये त्या कॅलेंडरपेक्षा लाल रंगाची आकडे जास्त दिसतील. काय सांगतात ही लाल रंगाची आकडे? हे लाल रंगाचे आकडे आपले सण आणि उत्सव निर्देशित करतात. मुळामध्ये आपण उत्सव प्रेमी माणसं आहोत. उत्सव हा आपला धर्म आहे. मग असे उत्सव करत असताना उत्सव का करावा त्याचे 5 फायदे आहेत. खर तर ज्यावेळेस महाराष्ट्रातले सगळे कीर्तन संपत आलेत तेव्हा आपलं कीर्तन सुरू झालंय. त्यामुळं काळजी नसावी. मी शिक्षक असल्यामुळं माझी शाळा कितीलाही भरली सोडतो मात्र वेळेवर. विठ्ठल का उत्सव करावा? काय गरज आहे? दरवर्षी कलाकार बोलवा, कीर्तनकार बोलवा, बॅनर छापा, भंडारे करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, कथा ठेवा, सिस्टीम वाल्यांना बोलवा, शूटिंग वाल्याला बोलवा. का करायची? का गरज आहे? त्याची गरज आहे महाराज. माणूस हा गरजवंत प्राणी आहे. मानवाच्या 3 गरजा: अन्न, वस्त्र, निवारा. परवा मी असं बोललो रमेश पाटील एका गावात, अन्न वस्त्र निवारा. तो म्हणला महाराज आता या अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत मोबाईल बी धरा. आता मोबाईल एवढी गरज झाली महाराज, एखाद्या वेळेस बायको 4-8 दिवस नसलं तर जमल, पण मोबाईल घंटाभर चार्जिंग नसला तर वेडी होती लोक. विठ्ठल कलियुग आहे. कलियुग कलियुग बैठा मांड कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, हर घर में है रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, हर घर में है रावण बैठा, इतने राम कहाँ से. अरे कलियुग आहे. 4 युगापैकी आपण सर्वजण या कलियुगामध्ये जन्माला आलोत. ऐका, का सप्ताह करावा? आता आपण ज्या मंडपात बसलात हा मंडप म्हणा, भगवंताचा मंडपच आहे ना. हा मंडप आणि तो मांडव जे आता वैशाख महिन्यात पडतात त्याला काय म्हणावं? त्याला मांडव म्हणा. तो मांडव आणि हा मांडव ह्याच्यात फरक आहे. तो मांडव कधी तांडव निर्माण करेल ह्याचा नियम नाही, पण हा मांडव भगवंताचा मांडव हा एक असा मांडव आहे इथं कौरव जरी आला तरी त्याचा पांडव होतो. विठ्ठल हा एकमेव असा भगवंताचा दरबार आहे. मुद्दा मी भगवंताचं वर्णन करणारा, भगवंताच्या सामर्थ्याचं त्याचं दास्यत्व करणाऱ्या हरिदासाचं सामर्थ्य प्रतिपादन करणारा अभंग घेतलाय. आता आपण ज्या मंडपात बसलात ना, हा या विश्वातला एकमेव असा मंडप आहे. संतांचा मंडप म्हणा, भगवंताचा मंडप म्हणा, भगवंताचा दरबार म्हणा, हा एकमेव असा दरबार आहे. इथं येण्याकरता कोणतेही नियम नाहीत, अटी नाहीत, शर्ती नाहीत, कोणतेच नियम नाहीत इथं येण्याकरता. इथं प्रत्येकाला प्रवेश आहे. अरे हा एकमेव असा मंडप आहे, इथं कोणी या यारे यारे लहान थोर याती भल त्यानारी नरे करावा विचार नलगे चिंतान कवनासे. यारे यारे लहान थोर याती भल त्यानारी नरे करावा विचार
करावा. जगातल्या सगळ्या यंत्रणा माणूस माणसापासून दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बघा तुम्ही मोबाईलमुळे काय झालं, एका सीटवर जर दोन माणसं बसले बसच्या, जिवंत माणसाला बसलेला माणूस बोलत नाही, त्या टपराला बोलायलाय. माणूस माणसापासून दूर जाण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण एकमेव असा आमचा वारकरी संप्रदाय आहे, एकमेव हा संतांचा मंडप आहे. इथं कोणीही या रे या रे लहान थोर. ते लहान बाळ आलं इथं बाजूला बसले, केवढं बाळ आहे बघा, एवढस बाळ सुद्धा इथं येऊन बसू शकते. आणि 80 वर्षाचे बाबा इथं येऊन बसू शकतात. एकमेव अशी ही बैठक आहे जिथं 3-3, 4-4 पिढ्या एकत्र बसतात. अन्यथा असा एकही पिक्चर नाही जो पिक्चर आजा नातू आणि मुलगा मिळून बघू शकतात. हल्ली तेवढी परिस्थिती कुठेही राहिली नाही. विठ्ठल हा एकमेव असा दरबार आहे जिथं स्त्री बसू शकते, पुरुष बसू शकतो. धोतीवाले बाबा इथं बसू शकतात. एखादा म्हणला मला धोती घालता येत नाही, पॅन्ट घालतो, स्वागत आहे. एखादा म्हणाला मला धोती घालतात नाही, पॅन्ट घालतात नाही, मी बरमुडा घालून येतो, तरी तुझं स्वागत आहे. लुगडेवाली मावशी आली, आनंद आहे. एखादी म्हणाली मला लुगडं घालता येत नाही, साडी घालून येते, फार आनंद आहे. एखादी म्हणाली मला साडी जमत नाही, लुगडे जमत नाही, पंजाबी घालून येते, अजून आनंद आहे. हा एकमेव असा मंडप आहे, एकमेव दरबार आहे. इथं कोणीही या महाराज. खटनट या रे सुता होवनी जा रे, सुता होवनी जा रे, सुता होवनी जा या. खटनट या रे सुता होवनी जा रे, सुता होवनी या. पवनी पिटवावे चोका मेरा, दरबार कसा आहे सांगू का? चोखोबार आहे सांगतात. खट नट यावे, इथं खट्याळ या, नट या, ढिपी उडालेले या, फ्युजा उडालेले या, दिवो गेलेले या, इथं कोणी या. खट आला, साधे खट आले नाहीत महाराज या संतांच्या दरबारात. एक माणूस मारावा आणि एक खडा रांना टाकावा, असे 7 रांजण भरलेला एवढा महापापी वाल्या कोळी संतांच्या संगतीत आला आणि वंदनीय वाल्मिक ऋषी झाला. खरं सांगू का, साखर कारखान्यामध्ये एका बाजूनं ऊसाची मोळी टाकावी आणि दुसऱ्या बाजूनं गोड साखर निघावी. ऊसाच्या कारखान्यात ऊसाचा कारखाना, एका बाजूनं मोळी टाकायची ऊसाची आणि बाजूनं गरम गरम गोड साखर निघायची. हा झाला ऊसाच्या कारखान्याचा चमत्कार. पण आमचा वारकरी संप्रदाय असा चमत्कार करतो महाराज. इथं आऊट झालेले, वाया गेलेले पोरं आमच्याकडे आणून सोडा, 4 वर्षाला ते उत्तम कीर्तनकार, वक्ते म्हणून बाहेर पडतात. माणसं शुद्ध करायचा कारखाना म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल नट यावे, शुद्ध होऊन जावे. महाराज हल्ली शुद्ध होण्यासारखी नाही, बेशुद्ध पाडायची कंडिशन आहे समाजामध्ये. मागे पेपरला एक बातमी आली, आनंदा पाटील. आता किराणा दुकानात सुद्धा काय मिळणार? हा सर, आलती बातमी, किराणा दुकानात सुद्धा दारू मिळणार अशी मागे बातमी आली होती. विषय विषयाचा पडपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. अरे एवढी परिस्थिती सध्या महाराज विचित्र आहे. आम्हाला परमार्थ गोड लागणार, भजन गोड लागणार. अरे गावात सप्ताह सुरू झाले की अरे रे रे आता हे आम्हाला झोपू देणार रे 8 दिवस. एवढी वाईट परिस्थिती आहे महाराज. दूध वाल्याला गल्लोगल्ली जाऊन दूध विकत घ्या म्हणून विकत त्याला गल्लोगल्ली फिरावं लागतंय. दारूवाला कधीच गल्लोगल्ली येत नाही. त्याचं दुकान किती आडोश्याला राहू द्या, बरोबर हुडकून काढून तिथं जातात. बरोबर.
सध्या परिस्थिती वाईट असताना सुद्धा संतांनी सांगितलंय खट नट यावे या मंडपात या आणि तुम्ही शुद्ध होऊन जा. वारकरी संप्रदाय कसल्याच प्रकारचा भेद करत नाही. स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळ्यांना सामावून घेतो. भेदा भेद भ्रम संप्रदाय भेद मानत नाही. आपण सर्व विष्णूची एका त्या भगवंताची लेकर आहोत असा ऐक्याचा भाव मांडतो. प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय एक हिमतीचा विषय मांडतात. ऐका, माझ्या मुख्य चिंतनाला आरंभ करतो. या विश्वाचं जर बारकाईनं निरीक्षण केलं, बारकाईनं बघा, करा निरीक्षण, दोन प्रकारचे वर्ग सापडतात. एक वर्ग आहे जो वर्ग भजन करू शकत नाही, दुसरा वर्ग आहे भजन करणारा. एक भजन न करणारा आणि दुसरा भजन न करणारा. भजन न करणारे कोण आहेत? पशु पक्षी प्राणी. पशु पुण्य पाप पुण्य काय जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अरे कधी म्हशीनं सप्ताह केलेला पाहिलाय काय? कोठाळ्याच्या इकडच्या बाजूला खालच्या बाजूला कधी बैलानं सप्ताह केलेला? कारण ते महाराज भोग भूमीमध्ये जीवन जगतात आणि आपण सगळे कर्म भूमीमध्ये जगतो. ते भोग भोगतात. इतर प्राणी इतर पशु पक्षी भजन करू शकत नाहीत. भजन कोण करते? आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, आणि कहे ज्ञान. हा याची देही घडे देवाचे स्वतःला भाग्यवान समजा. याची देही, याच देहाला येऊन भगवंताचं नामस्मरण करता येतंय, काहीतरी चांगलं करता येते, नराचा नारायण होता येते, जीवाचा शिव होता येते. याची देही माऊली फार गोड वर्णन करतात. येनेची शरीरे शरीरा येने सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. येण्याची शरीरे, याच शरीराला याच देहाला येऊन मुक्त होता येते, आई वडिलांची सेवा करता येते, भगवंताची सेवा करता येते, भंडारा करता येते, मृदंग वाजवता येते, गायन करता येते, कीर्तन करता येते, श्रवण करता येते. याच देहाला, इतर येवणीमध्ये शक्य नाही. म्हणून याची देही घडे देवाचे भजन नव्हे नव्हे. देवे दिला देह भजना गोमटा. मानवाचा देहच भजना करता दिला, पण दुर्दैवानं महाराज गोड असणारं भगवंताचं नाव आमच्या मुखाला येत नाही आणि नको असणाऱ्या वाईट गोष्टी आम्हाला सुटत नाहीत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा भगवंताचं नाव अमृताहूनही गोड आहे. अमृत है हरि नाम जगत में उसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. अरे भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे, पण दुर्दैव महाराज गोड असणारं भगवंताचं नाव आमच्या मुखाला येत नाही, म्हणून संताला म्हणावं लागलं कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. ऐका, इतर पशु पक्षी प्राणी भजन करू शकत नाहीत, आपण भजन करू शकता. हा झाला भेद, पण काही बाबतीत साम्य आहे. इतर प्राणी पक्षी आणि आपण चार बाबतीत सारखेपणा आहे, इतर प्राणी आणि आपले. ऐका, कोणत्या कोणत्या? आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. आहार निद्रा भय आणि मैथून त्यांनाही आहेत, आपल्यालाही आहेत. आहार म्हणजे खाणं जेवण, प्राण्या पशु पक्ष्यांनाही खावं लागतंय, अन्नमय प्राण आहे, आपल्यालाही आहाराची गरज आहे. त्यांनाही निद्रेची गरज आहे, आपल्यालाही झोपीची गरज आहे. त्यांनाही मैथुनाची गरज असू शकते, आपल्यालाही असू शकते. त्यांनाही भीती आहे, आपल्यालाही भीती आहे. पण ऐका, ह्याच्यात फरक आहे. आहारामध्ये आवडी आहेत, आहारामध्ये आहाराची गरज आहे. आहारामध्ये आवडी आहेत, कोणाला गोड आवडते, कोणाला तिखट आवडते, कोणाला सपक आवडते, कोणाला आंबट आवडते, कोणाला रोहित शर्मा आवडते, कोणाला विराट कोहली आवडते, कोणाला ऋषभ पंत आवडते, कोणाला हार्दिक पांड्या आवडते. स्कोर सांगत चला बरं मला मधून मधून. विठ्ठल आहारामध्ये आवडी आहेत, निद्रेमध्ये आवडी आहेत. कोणाला रात्री लवकर झोपायला आवडते, कोणाला पहाटे लवकर उठायला आवडते, कोणाला पहाटे उशिरापर्यंत झोपायला आवडते. झोपेमध्ये आवडी आहेत, आहारामध्ये आवडी आहेत, मैथुनामध्ये आवडी असू शकतील, हरकत नाही. पण भय एक अशी गोष्ट आहे महाराज, ज्याची गरजही नाही, आवडही नाही, पण आहे मात्र सगळ्यांना. भीती, भीती शब्द ऐका, भीतीची गरजही नाही. काय गरज आहे भियायची? भीतीची गरजही नाही आणि भीतीची आवडही नाही, पण आहे मात्र सगळ्यांना. काय नाव बाळा तुझं? काय नाव? कितवीला आहे तू? तुला कोणते सर शिकवतात? त्यांची तुला भीती वाटते का नाही? बघा, एवढंच लेकरू आहे, ह्याला भीती आहे. ह्याला कोणाची भीती आहे? ह्याला त्याच्या गुरुजीची. आता तुम्ही म्हणाला महाराज गुरुजी असल्यानंतर आता गुरुजी ह्याला गुरुजीची भीती आहे, आता गुरुजीला कोणाची नसेल? तसं नाही, गुरुजीला भीती आहे. कोणाची? त्याच्या मुख्याध्यापकाची. मुख्याध्यापक सुद्धा कुठं महाराज स्वतंत्र आहेत, त्यालाही त्याच्या वरच्या साहेबाची, त्याला त्याच्या वरच्या साहेबाची, त्याला सीओची, सीओला सचिवांची. आता सचिव तरी समजा राज्याचा सचिव जरी असला, त्याला सुद्धा महाराज स्वातंत्र्य नाही, त्यालाही भीती आहे मुख्यमंत्र्याची. आता तुम्ही म्हणाला महाराज मुख्यमंत्र्याच्या हातात सगळं राज्य आहे, त्याला भ्यायची काय गरज आहे? मुख्यमंत्र्यालाही कोणीतरी विचारणार आहे, त्यालाही भीती आहे. कोणाची? पंतप्रधानाची. आता तुम्ही म्हणाल महाराज पंतप्रधान 3 दलाचा प्रमुख असतो, त्याच्या हातात सगळा देश असतो, त्यानं एक नुसतं जबान टाकाव, सगळा देश ऐकाव. मागे ऐकलं की नाही तुम्ही? उन्होंने कहा था, भाइयों और बहनों, आज रात 12 बजे से लेकर आपके पुराने 500 और हजारों के नोट बंद कर दिए जाएंगे. ऐकलात की नाही? जाऊन थांबलेत की नाही रांगेमध्ये? कोणी म्हणले काय आपण ऐकत नाही, त्याचा आपला नोटा चालतात? चालल्या का तुमच्या नोटा? त्यानं नुसतं एक शब्द टाकला तर सगळा देश झुकला महाराज. पंतप्रधान सगळ्याचा प्रमुख आहे आपल्या कारभाराचा. तरी पण तुम्ही म्हणाला महाराज आता पंतप्रधानाला कशाची भीती आहे? पंतप्रधानाला भीती आहे. कशाची? उद्याच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीची. विठ्ठल भीती आहे म्हणून तर महाराज इकडचे तिकडं, तिकडचे इकडे हे जे चाललेत नाहीत, उड्या मारायलेत नाहीत, त्याचं कारणच आहे भीती. आता मला ही यादी वाढवता येते. एवढ्या लेकराला भीती आहे, पंतप्रधानाला भीती आहे. एका गावामध्ये सप्ताह होता, जुना काळ,
जुना काळ मोबाईल नव्हते, काहीच नव्हते. आता आलेत महाराज हे जे मोबाईल आहेत ते आता आलेत. अरे जिप काट डाली गई अंग्रेजी खंजरों ने, कानों में वेदों का रस कौन घोलेगा. तरुण पीढ़ी को तो मोबाइल से फुर्सत नहीं, भविष्य में गीता और रामायण कौन खोलेगा. आमची तरुण पिढी इकडे फिरायला तयार नाही महाराज. हे जे मोजके बसलेत नाहीत ह्यांचे मायबाप धन्य आहेत. चांगल्या मायबापाचे लेकर होईत म्हणून इथं येऊन एवढ्याही उशिरा कीर्तनाला बसलेत. एकदा ह्या तरुणासाठी टाळ्या वाजवा माझ्या. आमचा संप्रदाय तरण्यांचा संप्रदाय आहे. वडीलधारी माणसांना तुम्हाला सांगायचा आमचा अधिकार नाही, आम्हाला सांगायचा त्या पोरांना अधिकार आहे. हे जे पलीकडे बसलेत नाही 7-8 लेकर, खरा संप्रदाय हे लेकर ह्यांच्यासाठी कीर्तन आहे. तुम्हाला काय सांगा, तुमचं सगळं आर तुम्ही अनुभव घेऊन बसलात महाराज. काय झालं, जुना काळ सप्ताह ठरला आणि त्या सप्त्यामध्ये नेमकी अमावस्या यायची. सप्त्यामध्ये अमावस्याचा दिवस असायचा. गावातल्या लोकांनी ज्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ज्या महाराजाचं कीर्तन होतं त्या महाराजाला निरोप दिला, महाराज थोडं लवकर या. का, अमावस्येच्या रात्री तुम्ही जर फाट्यावरून जर गावाकडे येऊ लागल्या 1 किलोमीटर, अमावस्येच्या रात्री गावाकडे येताना रस्त्यात स्मशानभूमी लागते आणि अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत दिसतात मन, असं जुने लोक म्हणतात. म्हणून तुम्ही काय करा, अमावस्या असल्यामुळे थोडं लवकर या. महाराजांनी ऐकलं खरं, पण महाराजाला एवढे काम राहतात महाराजाच्या मागे. महाराज आता थोडे साधे राहिलेत. महाराज 2-3 कीर्तन करायला एका दिवशी. महाराजांना निघता उशीर झाला. महाराज 8 वाजता फाट्याला उतरले, पायी 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 गावाकडे येऊ लागले. गावाच्या बाहेर आले, त्यांना स्मशानभूमी लागली, मसनवटा. महाराजांना आठवलं, गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की स्मशानभूमीच्या बाहेर अमावस्येच्या रात्री भूत दिसतात म्हण. एवढं फक्त महाराजांनी ऐकलं होतं. महाराजांनी राम 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 देवाचा नाव घेणं सुरू केलं. महाराज हळूहळू चालू लागले. स्मशानभूमी तेवढ्यात आली आणि सहज बघितलं तर काय, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं कोणीतरी स्मशानभूमीच्या बाहेर एक माणूस उघडा बसलाय, असा हवा खायला. हवा, उन्हाळा असल्यामुळे गरमी होत होती. महाराजांना बरं वाटलं. अरे बापरे, म्हणाले बरं झालं कोणी तर आहे. महाराज त्याला म्हणायत, ओ जय हरी. दुरूनच ते बसलेले बी असं हात जोडलं, उघड होतं असं हात जोडलं. महाराजांना वाटलं बरं झालं कोणीतरी आहे. ते महाराज त्या बसलेल्या उघड्या माणसाला बोलायले, ओ या कोटाळ्याचे लोक काही म्हणतात, काय झालं हो. ते बसले म्हणाले, काय झालं. अहो ह्या लोकांनी मला सांगितलंय की अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत दिसतात म्हण, खरं आहे होय. हे कीर्तनकार विचारायले त्या उघड्या बसलेल्या माणसाला, अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीच्या बाहेर भूत दिसतात म्हण, खरं आहे होय. ते बसलेलं म्हणाले ह्या महाराजांना, मला काय माहित, मला मरून झाले 150 वर्ष, मधी गरमी होत होती म्हणून मी बाहेर येऊन बसलो. विठ्ठल कीर्तन. रमेश महाराजांना फेटा बांधून कीर्तन करावं लागलं. महाराज गेले. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या गल्लीतले 55 वर्षाचे बाबा गेले. वय वर्ष 55, मिलिटरीतून रिटायर होऊन आलेत. कधी गोळी नाही, औषध नाही, कधी बिमार नाही, इंजेक्शन माहित नाही. पण योगायोगानं थोडी सर्दी झाली, मुलांनी टेस्ट करायला नेलं, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सगळं गाव हादरलं. त्यांच्या घराकडे कोणी चुकून बघणार, दार खिडक्या बंद. अँब्युलन्स वाव 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 करत अँब्युलन्स आली. बाबाला अँब्युलन्स मध्ये बसवलं. अँब्युलन्स मध्ये बसल्या बसल्या बाबा अर्धे गळाले. कधीच दवाखाना माहित नाही, इंजेक्शन माहित नाही, गोळी माहित नाही, डायरेक्ट अँब्युलन्स मध्ये. काय करावं कळना, बाबा अर्धे गळाले. बाबाला तसंच नांदेडला नेलं. नांदेडला दवाखान्यामध्ये शरीक केलं. मोठ्या त्या वार्डामध्ये त्यांना पलंगावर टाकलं. इकडं 5-6-10-20 पलंग, इकडं 10-20 पलंग, त्याच्यामध्ये बाबा, सगळे कोरोनाचे पेशंट. बाबा अर्धे घरी घाबरले, दवाखान्यात गेले की 12ने घाबरले. घाबरून गेलं महाराज, काहीच करा कळना. बाबाला ऍडमिट केलं रविवारी. सोमवारी उजव्या बाजूचं गेलं, मंगळवारी डाव्या बाजूचं गेलं. तुम्हाला काय वाटते, बाबानं बुधवार बघितला असेल. विठ्ठल मला ही यादी वाढवता येते, वेळ कमी आहे पण टॉप गिअर टाकू. आता या जगता जर विचार केला, प्रत्येकाला भीती आहे महाराज. ही जी माणसं मेलेत ना कोरोनामध्ये, कोरोना होऊन किती मेलेत माहित नाही, पण भीतीनं मात्र जास्त मेलेत. ते जे कीर्तनकार मेले ते सुद्धा कीर्तनकार भूत होतं की नाही माहित नाही, पण घाबरून मेले. आपल्या प्रत्येकाला भय आहे, आपण भीतीनं जीवन जगतो. भीती नाही असा जीव नाही. पण असं असताना सुद्धा शास्त्रानं सांगितलंय, आहार निद्रा भय मैथुन सर्व प्राणीपात्राची समसमान. परंतु असं असताना सुद्धा तुकोबाराया आज छातीला हात लावून सांगतात, अमहरच्या दासा काय
आता एकदा टाळे वाजवा ह्या कलाकारासाठी. याही परिस्थितीमध्ये आमच्या रमेश पाटलांचा उत्साह, आमच्या शिवाजी महाराजांचा उत्साह टिकून आहे. तुकोबराया आतापर्यंत जे शास्त्रानं सांगितलंय की सगळ्यांनाच आहार निद्रा भय मैथून आहे, पण तुकोबराय ह्या सगळ्यांच्या विरोधातलं एक विधान करतात, धाडसाचं विधान करतात. ते म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही. आम्हा शब्द वापरलाय बरं, मी शब्द वापरला नाही. आणि मी शब्दानं किती घोळ झालाय माहित आहे. मी पुन्हा येणार असा म्हटला आणि घोळ झाला होता. मीच्या ठिकाणी जर आम्ही पुन्हा येणार म्हटलं असलं तर चित्र वेगळं राहिलं असतं. विठ्ठल आणि घड्याळाकडे बघू नका. हल्ली महाराष्ट्रामध्ये घड्याळाचं काही चलना झालंय. विठ्ठल कळावे लोभ असावा. आमचं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असतंय. आम्ही कोणाचेच माप घेऊन कपडे शिवत नाही, पण प्रत्येक कापड कोणाला कोणाला फिट बसते. तुकोबराय म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्ही जे हरीचे दास आहोत ना, हरीचं जे दास्यत्व करतो, हरीची सेवा करतो, हरीचं भजन करतो, हरीचं गुणगान गातो, हरीच्या कामामध्ये स्वतःला झोकून देतो, आम्ही जे हरीचे दास आहोत आम्हाला भीती नाही. एकाने विचारलं महाराज का? जगत सगळं भीतीनं आहे असं शास्त्र सांगतंय, मग हरीच्या दासाला का भीती नाही? त्याचं कारण आहे, हरीचे दास कसे आहेत सांगू का? हरी तैसे हरीचे दास तया नाही भय मोह चिंता आस धरुनी राहती उदास बळकट कास भक्तीची. तुकोबराया सांगतात नाटाच्या अभंगामध्ये, अरे आम्ही हरीचे दास असे आहोत की आम्हाला भय नाही, चिंता नाही, आस नाही, आम्हाला कशाच काही टेन्शन नाही. का नाही? तर आम्ही फक्त एकच केलंय, आम्ही फक्त त्याला आपलंसं केलंय. धरुनी राहती उदास बळकट कास भक्तीची. भीती शास्त्राने 2 प्रकारची भीती सांगितली आहे का? त्याचे 9 प्रकार उपप्रकार केले. 2च प्रकारची भीती जगात आहे. एक आहे सामान्य भय, दुसरा आहे विशेष भय. सामान्य भय कोणतं? भोगे रोग भयम कुले अधपतनम भयम वित्ते नृपालात भयम मौने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जरायात भयम शास्त्रे विवादाय भयम गुणे खलु भयम. हे 8 भय सामान्य आहेत, एकाला आहे दुसऱ्यांना नाहीत. पण एक भय असं आहे जे प्रत्येकाला आहे, काय कृतांतात भयम. मरणाचं भय प्रत्येकाला आहे. मरणाची भीती नाही असा कोण आहे? तर आपण हे जे कोरोनाच्या काळात एकमेकांच्या मातीला सुद्धा गेलो नाही, किती जवळचा माणूस असला तरी का? मरणाची भीती होती आपल्याला. मरणाची भीती सगळ्यांना आहे, मृत्यूचं भय नाही असा जीव नाही. पण ऐका महाराज, या देहाकडे बघणारे 3 वर्ग आहेत. 3. पहिला वर्ग आसक्तीच्या दृष्टीनं बघतो, देह माझा देव. या देहावर एवढं प्रेम करतात काही काही माणसं, आर्चीनं परश्यामध्ये काय बघितलं? फक्त त्याचा देह बघितला, कर्तृत्व बघितलं नाही, त्याच्याकडे काय प्रॉपर्टी नव्हती, फक्त त्याच्या देहाकडे आकर्षित झाली आसक्ती. आणि हे जे प्रेम करतात ना, हल्ली जे कोर्ट मॅरेज लव्ह मॅरेज चाललेत ना, फक्त महाराज आसक्ती आहे देहाची, दुसरं काहीच नाही. देहाकडं आसक्तीच्या दृष्टीनं बघणारा एक वर्ग आहे. एक दुसरा वर्ग देहाकडं विरक्तीच्या दृष्टीनं बघतो, देहाला तुच्छ समजतो आणि आत्महत्या करतो. ही जी माणसं आत्महत्या करतात, देहाचा निषेध किंवा विरोध करतात. विरक्ती. एक आसक्ती, देहावर प्रेम. दुसरी विरक्ती, देहाचा निषेध. पण तिसरा वर्ग या जगामध्ये आहे ज्याचं मत आहे, देह राहिला काय, देह गेला काय. पांडुरंगी
महत्वाचा आहे, ऐका. एक वर्ग असा आहे महाराज, जो देह राहिला काय देह गेला काय देहाची पर्वा करत नाही. बाबू गेनू नावाचा एक स्वातंत्र्यवीर होऊन गेलाय. बाबू गेनू एक इंग्रज अधिकारी एवढा त्रास देत होता की अन्याय करायचा, स्त्रियांवर अन्याय करायचा, पुरुषांवर अन्याय करायचा, त्रास द्यायचा, मारायचा. त्या बाबू गेनूला असं वाटलं की आपण काही करावं पण ह्या इंग्रज अधिकाऱ्याला मारावं. पण मारायचं कसं, हिम्मत नव्हती महाराज. त्यानं काय केलं, स्वतःच्या पोटाला बॉम्ब बांधून घेतला आणि त्याच्या गाडी खाली जाऊन पडला. आणि त्यावेळेस देहाची पर्वा केली नाही. देह राहिला काय गेला काय, पण आपला समाज, आपला देश, आपले बांधव सुखी झाले पाहिजेत. सगळ्या शूरवीरांनी जे आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिली त्याचं कारण आहे त्यांनी देहाचा विचार केला नाही. आणि देहाची जो पर्वा करत नाही तो हरीचा दास म्हणतोय आम्हा हरीच्या दासा काही. आमंत्रण आलं महाराज, कोणाचं, अफजल खानाचं. आओ राजे आओ, हम आपसे मिलना चाहते हैं, हमें बड़ी खुशी होगी अगर आप हमसे मिलने आए तो. राजाला खलिता आला, सगळा दरबार बसला, सगळे विचार करू लागले. राजांना बोलवून आले आणि ज्याच्या भेटीला राजांना जायचंय तो सामान्य नाही. त्याची उंची 7 फूट 7 इंच आहे अफजल्याची. अफजल खानाचं वजन 172 किलो आहे. अफजल खान जेव्हा जेवायला बसायचा 12 बोकडं लागायची त्याला, एवढी ताकद आहे अफजल खानामध्ये. मी आम्हा हरीच्या दासा सांगतो, हरीचे दास घाबरत नाहीत, भीत नाहीत, आम्हाला भय नाही. सगळ्या सरदारांनी विचार केला, राज बोलावणं तुम्हाला आलंय पण आमची विनंती आहे, अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे. प्रत्येक सैनिक म्हणाला, राज मी जातो अफजल खानाला भेटायला, राज मी जातो अफजल खानाला भेटायला, माझा जीव गेला तर चालेल पण राज तुम्ही जाऊ नका बरं, राजा तुम्ही जाऊ नका बरं. राजाने सांगितलं, अजिबात नाही, त्याला भेटायला मीच जाणार. त्याचं कारण आहे, अफजल खान जेव्हा आम्हाला येत होता ना, आमच्याकडं आक्रमण करत करत येत होता, अफजल खान तुळजापूरला आला रे. पण अफजल खानाने एक फार मोठी चूक केली. त्यानं अनेक मंदिरं पाडले, अनेक हिंदूचे देवस्थानं उद्ध्वस्त केली. पण हे करत असताना त्यानं एक फार मोठी चूक केली. त्यानं तुळजापूरला माझ्या मातेची छेडछाड केली. मला त्याला भेटायला जावं लागेल, मला भेटायला जावं लागेल. त्यावेळेस सगळ्यांनी विनंती केली, राज तुम्ही ज्यांना भेटायला जाणार आहात ना तो कोई सामान्य नाही, पण तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस राजानं सांगितलं, जाणार आणि नुसता जाणार नाही तर त्याला मारून येणार, कारण आम्हा हरीच्या दासा काही. मी काय घाबरतो काय कुठं, न घाबरणाऱ्याला हरीचा दास म्हणा महाराज. कारण त्यांना माहित असतंय की आपण जे करणार आहोत ते स्वतःसाठी नाही, हे समाजासाठी करतोय, देशासाठी करतोय, मातीसाठी करतोय. छत्रपती शिवरायांनी निर्णय घेतला, ज्यावेळेस त्यांनी अंगामध्ये कपडे घालत होते, चिलखत घातला, अंगरखा घातला, वाघनख घालत होते, जिरेटोप डोक्यात घालणार, सहज मागे परतून बघितलं, जिजाऊ मातेच्या डोळ्यातून 2 अश्रूचे थेंब खाली पडले. राजाने बघितलं, राजाला कळून चुकलं. राजा आपल्या मातेच्या जवळ गेले आणि आपल्या आईचे दोन्ही हात असे बाजूला केले, चेहरा पूर्ण बघितला आणि म्हणाले, माँ रो मत, शूर की माँ के आंखों में आंसू अच्छे नहीं लगते. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. आई रडू नका आणि काळजी करू नका, कारण आम्ही हरीचे दास आहोत. आम्ही जाणार आणि जिंकून येणार. ज्यांना आपल्या देहाची, समाजासाठी, देशासाठी, स्वातंत्र्यासाठी एखादी कार्य करत असताना भीती राहत नाही, तुम्ही त्यांना हरीचे दास म्हणा. असे हरीचे दास घाबरत नाहीत का. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे,
दास स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. ज्यावेळेस हनुमंतराय आपल्या मातेला भेटायला आले, अंजनी मातेने विचारलं, हनुमंता एक बात पूछू? जी पूछी. ऐकलंय की तुम्ही समुद्र उल्लंघन करून गेलात. हनुमंतराने सांगितलं, माय बरोबर ऐकलीस, अजून पुढचं विचारू का? जी पूछी. म्हणे तुम्ही अशोक वनाचा विध्वंस केलास. हो. म्हणे तुम्ही रावणाच्या आखिया कुमार नावाच्या पुत्राला मारलास. माय बरोबर ऐकलं तुम्ही. अजून एक विचारू का? हनुमंता विचारा. म्हणे तुम्ही रावणाची दाढी जाळलात. साधी गोष्ट आहे महाराज, रावण म्हणजे खायची गोष्ट नाही. रावण 7 बळानं युक्त आहे. रावणाकडे शारीरिक बळ आहे, रावणाकडे कौटुंबिक बळ आहे, रावणाकडे सत्तेचं बळ आहे, रावणाकडे भक्तीचं बळ आहे, रावणाकडे संपत्तीचं बळ आहे, रावणाकडे भक्तीचं बळ आहे, रावणाकडे शक्तीचं बळ आहे. रावणाला आयुष्य किती होतं महाराज? 14 चौकड्या. एक चौकडी म्हणजे 4 युगाचा एक कडी. एका युगाचं आयुष्य 43,20,000 वर्ष. 4 युग एकत्र करा, एक कडी. 14 कड्या एकत्र करा, तेवढं आयुष्य. कम्प्युटरचे बटन फुटतील एवढं आयुष्य रावणाचं. रावणाकडे शारीरिक बळ आहे. किती ताकद रावणाकडं? कैलास पर्वत जो होता की नाही, 3दा असा हलवलाय म्हणे कैलास पर्वत. कैलास पर्वत केवढा असेल? या मृदंगा एवढा. तेवढा मोठा कैलास पर्वत गदा गदा हलवलाय म्हणे, एवढी ताकद. आणि आमच्या तरुणाकडे किती ताकद आहे सांगा बरं? आपल्या गावातला तरुण जास्तीत जास्त किती ओझं उचलल? आनंदा पाटील 1 क्विंटलचं उचलणार आहे का कोणी? धन्य माता पिता. 50 किलोचं उचलणार महाराज. हे जे 10-10 किलोचे कट्टे आलेत नाहीत पोते, ते ह्या तरुण पोरेमुळे चालेत. त्या सावकारला का बारदाने मिळणार काय? ताकद कमी झाली महाराज, आमचं शारीरिक क्रिया कमी झाली. रावणाकडे एवढी ताकद होती. रावण एवढा बलवान असताना त्या रावणाची दाढी जाळलात म्हणे. खरं आहे का? माय बरोबर ऐकलं. पुन्हा मात्र विचारते माता, हनुमंता एक बात पूछू? जी पूछिए. सुना है म्हणजे तुम्ही रावणाच्या दरबारात जाऊन रावणाची दाढी जाळलात, तुम्हाला भीती वाटली नाही का? हनुमंतरायने सांगितलं, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी का, देव उभा मागे पुढे. जे आम्ही हरीचे दास आहोत, भगवंतानी गीतेमध्ये एक वचन दिलंय. कोणतं? काढा 18वा अध्याय 66वी ओवी गीतेतला. काय म्हणते? सर्व धर्मान परित्यज मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवंताने सांगितलं, हे भक्ता, तू सगळ्या धर्माचा परित्याग कर, सगळ्या गुणाचा परित्याग करून तू मला शरण ये. आणि तू जर मला शरण आलात तर मी तुला सगळ्या पापांमधून मुक्त करतो. भगवंताने असं वचन दिलं होतं, म्हणून आम्ही हरीचं दास्यत्व करतो. मला सांगा, सत्या करणाऱ्या माणसांना भीती वाटते का हो आपण काही चुकीचं करायला म्हणून? अजिबात नाही महाराज. आपण जिथं देवाचं काम करता, जिथं देशाचं काम करता, जिथं आपल्या मायबापाचं काम करता, तिथं आपल्याला भ्यायची गरज नाही. कारण तिथं आपण आपल्या देवतांच्या कामासाठी देह खर्ची घालतो. म्हणून देव उभा मागे पुढे. अशा साधकांसाठी देव माग आणि पुढे उभा राहतो. कोणाकोणाच्या राहिला? माग कोणाच्या? द्रौपदीच्या. आणि पुढं अर्जुनाच्या. केवढं मोठं संकट आलं होतं महाराज. भीष्माचार्यानं सांगितलं, दुर्योधना काळजी करू नकोस, मला बोलू नको, ह्याच्या पुढे ऐक. उद्याचा सूर्य मावळेपर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. भीष्मानं प्रतिज्ञा केली. आणि भीष्माची प्रतिज्ञा म्हणजे कोणत्या का ओम्या गोम्या सोम्याची साधी प्रतिज्ञा नव्हती. भीष्म नंदन पुत्र आहे, पराक्रमी शूर आहे. त्या वीराची प्रतिज्ञा म्हणजे सगळ्या पांडवाच्या राहुट्या हलू लागल्या. काय करावं काय करावं कळना. भगवंत गेले धर्माकडे. धर्मा, कळालं का तुला? हो म्हणाले. पण हे धर्म, हा कर्ण, हे सगळं मला सांगू नको, तू अर्जुनाला जाऊन सांग म्हणाले. भगवंत निघाले अर्जुनाकडं. अर्जुन 3 गोधड्या पांघरून झोपलाय रात्री 8 वाजता. भगवंतानी उठवलं, अर्जुना उठ. देवा झोपू दे ना, दिवसभर लढाई करायला लावतो, संध्याकाळी 2 घास खाऊन झोपलो, झोपू दे. झोपायच्या येड्या, उठ म्हणले. काय झालं माहित आहे का तुला? हो माहित आहे म्हणाले. काय झालं? अरे त्या भीष्मानं प्रतिज्ञा केली, तुला माहित आहे का? हो म्हणाले, माहित आहे मला. अर्जुन सहज बोलला, भीष्मानं प्रतिज्ञा केली. काय केली? उद्या सगळ्या पांडवांना मारून टाकेन. तरी तुला झोप लागते. आश्चर्य आहे का बरं माझ्या तरुण मुलांनो? भगवंत विचारायले, भीष्मानं प्रतिज्ञा केली पांडवाला मारून टाकेन, तरी तुला 3 वाकळा पांघरून झोप लागायली. किती आश्चर्य. तुला झोप कशी लागते रे? अर्जुनानं सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं आहे. निर्वाणी गोविंदा आज मागे पुढे, निर्वाणी गोविंदा आज मागे पुढे.
निर्वाणी गोविंद दास मागे पुढे काहीच सकाळ पडून काहीच सकाळ पडून निर्वाणी गोविंद दास मागे पुढे निर्वाणी गोविंद दास मागे पुढे. अर्जुनाने जो भाव सांगितला तो भाव तुकोबाराय बोलतात. निर्वाणी गोविंद. अर्जुन म्हणाले देवा, अरे आमच्या रक्षणाकरता तू जागा असताना आम्हाला जागा राहायची काय गरज आहे? तू फिरायलास ना इकडून त्या रावटीतून या रावटी, इकडून तिकडं. भीम कुठं आहे, अर्जुन कुठं आहे, नकुल सुद्धा. आमची काळजी जर तुला एवढी आहे, आम्ही काळजी करायची काय गरज आहे? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. एवढं मोठं संकट पडलं होतं, जीवाचं संकट. पण भगवंतानं त्या संकटातून पांडवाला वाचवलं. द्रौपदीला घेऊन गेले. भीष्माचार्याला नमस्कार करायला लावला पदर पांघरून. भीष्माचार्यानं डोळे झाकूनच सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला आणि पदर उघडून द्रौपदीनं बघितलं. द्रौपदी तू? भीष्माचार्याला वाटलं कोणीतरी कौरवपत्नी असेल म्हणून असं म्हटलं होतं. तू कशी काय? मी म्हणले नमस्कार करायला आले. पण कशी आली, कोणासोबत आली? म्हणले एकटी आले. एकटीवाली? बाहेर पाऊस पडलाय, चिखल झालाय, तुझ्या पायाला चिखलाचा थेंब नाही. कोणासोबत आलीस? बोल. गड्यासोबत आली. कोणता गडी भाई तुझा दाखव म्हणून बाहेर येऊन बघितलं तर काय महाराज, चप्पलही नाही गडी बी नाही. भीष्माचार्याला माहित होतं हे गडी कोण आहे कुठं आहे ते. राहुटीच्या बाजूला लपलेला होता. वडून काढला. मला वाटलंच, म्हणलं हे तुझाच प्रकार असणार. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा. पण ऐक भीष्मा भगवंता, आता मात्र मी हिला आशीर्वाद दिलाय. आता पांडवाचा विषय मिटला. पांडवाला उद्या मारण्याचा विषय संपला. पांडवाला अभय तो मिळालं. पण तू आज माझी प्रतिज्ञा मोडलास. पण आता दुसरी प्रतिज्ञा करतो. उद्या तू जे म्हणालास ना, मी हातात शस्त्र घेणार नाही, उद्या तुला शस्त्र घ्यायला लावीन. भीष्मपान केला खरा, भीष्मपान केला खरा, पांडवावर आलेलं. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. दुसरं संकट आपल्यावर आलं होतं, तुमच्या आमच्यावर. कोणतं? 3 वर्षापूर्वी कोरोनाचं. साधं संकट नव्हतं महाराज, कार्यक्रमच होता डायरेक्ट. मला इमानदारीनं सांगा, ह्या कोरोनाच्या 2 लाटांमधून तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी वाचवलं, तुमच्या पैशाने वाचवलं, तुमच्या स्वैर्याधार्यानं वाचवलं का देवाच्या कृपेनं वाचवलं? कशाच्या बळावर वाचलो? कोणी? इमानदारीनं तुम्ही स्वतःला विचारून सांगा, तुम्हाला कोण वाचवलं? देवानं वाचवलं महाराज. काय करतात, किती किती मोठे मोठे डॉक्टर मेले. अजून काय असे माणसं मेले महाराज, ज्यांना वाटलं असताना सरते लावून पैसे पेरावेत मुंबईपर्यंत, पेरू शकले असते. तेवढे मोठे मोठे बहादर सुद्धा त्या कोरोनाच्या लाटात गेले. एवढ्याही 2 लाटांमधून आपण वाचलोत. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. दुसरं संकट. तिसरं संकट सांगतो, सेवा पूर्ण करतो. एक फार मोठं संकट आपल्या देशावर आलं होतं 28 मार्च 1528 ला, ज्या दिवशी बाबरानं राम मंदिर पाडली होती. फार मोठं हे धार्मिक संकट होतं महाराज. अरे देश आपला, माती आपली, माणसं आपले, दैवत आपलं. आपल्याच दैवताचं, आपल्याच दैवताच्या मातृभूमीमध्ये त्यांचंच मंदिर नसावं, ह्यापेक्षा मोठं संकट कोणतं होतं महाराज? ज्या वेळेस भगवंत 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये आले होते, अयोध्येच्या लोकांनी दिवाळी साजरी केली. 14 वर्षानं आले तर दिवाळी साजरी केली. आता तर 500 वर्षानं आले. किती तारखेला आले? 22 जानेवारी आपण दिवाळी साजरी केली महाराज. स्वतःला भाग्यवान समजा की आपल्या डोळ्यात देखत अयोध्येमध्ये भगवंताचं प्रागट्य झालंय, अयोध्येतलं राम मंदिर झालंय. आपण किती आनंद साजरा केलाय महाराज. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे.
गाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दिवाली मनाऊंगी मेरे कर्मों के पाप सब धुल जाएंगे राम आएंगे आपण दिवाळी साजरी केली ना महाराज. एकानं मला विचारलं, महाराज राम लल्लाच्या रूपानं भगवंत प्रगट झालेत अयोध्येत आणि इथं कोठाळ्यामध्ये का बेजार व्हा, टाक रांगोळ्या, टाक सडे, लाव दिवे, लाव झेंडे. रामचंद्र कुठं आले? प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत. इथं का बेजार व्हा? पण इथं मी म्हणलो वेड्या, अरे भगवंत जरी राम लल्लाच्या रूपानं अयोध्येमध्ये प्रगट झाले असले, पण तुझा जर भाव शुद्ध असेल, सुखे येतो घरा नारायण सुखे देतो नारायण सुखे देतो नारायण सुखे देतो हो नलगतीचा याचा दारे वरा तोरा 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 हो सुखे देतो घरा नारायण सुखे देतो घरा नारायण सुखे देतो घरा आपला जर भाव शुद्ध असेल, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आपला भाव जर शुद्ध असेल, देवाकाराने भाव तस्मात, तुमचा भाव शुद्ध पाहिजे. अरे शबरीच्या झोपडीपर्यंत गेले श्रीरामचंद्र, शबरीच्या. आपले तर स्लॅबचे घर आहेत आनंदराव पाटील, काय येणार नाही, फक्त आपला भाव तेवढा शुद्ध पाहिजे. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. भगवंत येतात महाराज, आपला भाव शुद्ध पाहिजे. सुखे येतो घरा नारायण. आपल्यावर संकट होतं, आपल्याच देशामध्ये आपल्या भगवंताचं मंदिर नव्हतं आणि झालं महाराज देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आम्ही पूर्वी म्हणायचो, पूर्वी 22 जानेवारीच्या अगोदर काय म्हणायचो, सपना ये पूरा करके रहेंगे हमने जो मन में ठाना, सपना ये पूरा करके रहेंगे सपना ये पूरे वाला, हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना, हर हद पार करेंगे देखेगा ये जमाना. हम तेरे है दीवान किसी और के न मन, मिटने न देंगे तेरा नाम. बन गया है मंदिर बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर. उगवी कोडे संकट. पूर्वी आम्हाला काय म्हणायची गरज होती, बनाएंगे. आता बनाएंगे म्हणायची गरज नाही, बन गया है मंदिर. नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का.
हम तेरे है दीवाने किसी और की ना माने मिटने ना देंगे तेरा नाम बन गया है मंदिर। संकट पडलं होतं उगवी कोडे संकट आणि हे संकट निवारण करताना काय करतो जैसा केला तैसा होय। जसा तुम्हाला पाहिजे त्या भक्त प्रल्हादावर संकट पडलं बापच मारू लागला। बाप त्या तळलेल्या तेलामध्ये काय टाकणार कड्यावरून ढकलून काय देणार हत्तीच्या पायाखाली काय टाकणार स्वतःच्या मुलाला बाप मारू लागला। आता राजानं रागवलं पावसानं झोडपलं आणि बापानं शिक्षा केली जावा कोणाकडं असं संकट पडलं होतं। आता त्या हिरण्यकशिपूला मारावं पण एक भानगड होती। त्या हिरण्यकशिपूला वर होता काय त्याला दिवसा मरण नव्हतं रात्री मरण नव्हतं त्याला अंगणात मरण नव्हतं घरात मरण नव्हतं त्याला आकाशात मरण नव्हतं त्याला जमिनीवर मरण नव्हतं त्याला अस्त्रानं मरण नव्हतं शस्त्रानं मरण नव्हतं त्याला मानवाकडून मरण नव्हतं दानवाकडून मरण होतं असे त्याला वरदान होते। मग अशा वेळेस त्याला मारावं कसं भगवंतानं त्याच्यावरही तोडगा काढला। महाराज नरसिंह अवतार धारण केला आणि त्याला अंगणातही मारलं नाही घरात मारलं नाही उंबरट्यावर मारलं। त्याला दिवसा मारलं नाही रात्री मारलं नाही सायंकाळी मारलं। त्याला अस्त्रानं मारलं नाही शस्त्रानं मारलं नाही नखानी मारलं। त्याला आकाशात मारलं नाही जमिनीवर मारलं नाही मांडीवर ठेवून मारलं। जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठोबा रखुमाई गोड भजन करू आणि सेवा पूर्ण करू। हात वर करा एकदाच एकाच मिनिटाचं भजन आहे हात वर करा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनाची वेळ झाली। एक 2च मिनिटाचा भाव माझ्या अंतःकरणात आहे। सज्जन मायबाप हो तुकोबाराय जगाशी बोलले सामान्य माणसाची जर एखादी क्रिया सहज होत नसेल एखाद्याला म्हणलं कुठं चाललात अहो ह्या कामाला चाललो साधा साधा माणूस जर कुठं जात असताना काय करत असताना जर सहज करत नसेल त्याला काहीतरी निमित्त असेल ज्यार्थी तुकोबाराय अभंग मानतात ना तुम्हाला जर वाटतंय ना निर्भय व्हावं आणि या जगात सबसे बडी क्या असेल काय बडी तर हिम्मत बडी। भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ना शस्त्राच्या बळावर नाही अस्त्राच्या बळावर नाही केवळ हिमतीच्या बळावर। त्यांच्याकडे एवढा साठा होता महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली त्यांच्याकडे फार काय मनुष्यबळ नव्हतं फार काय महाराजांकडे साधन साहित्य नव्हतं पण महाराजांकडे एक होती निष्ठा भगवंताच्या स्वतःच भगवंतावर विश्वास होता आणि त्यांच्याकडे हिम्मत होती म्हणूनच अफजल खानाला स्वतः भेटायला गेले आणि काम फत्ते करून आले। माझ्या तरुणांना विनंती आहे हिम्मत हारू नका। 4 दिवस आपले थोडे असतील एखाद्या वेळेस यश मिळत नसेल यश पुढे धावत असेल पण देव सुद्धा चांगल्यांचीच परीक्षा बघतो। एखाद्या जीवनात दुःख येत असेल एखाद्याच्या जीवनामध्ये काही संकट येत असतील संकटांना घाबरून जाऊ नका। तुमच्या जीवनात काहीच संकट नाहीत खरे संकट त्यांच्यावर आले होते। हरिश्चंद्र राजाचं चरित्र वाचा एकदा काय संकट होतं महाराज
स्वतःचं राज्य देऊन टाकलं स्वप्नामध्ये, स्वतःची पत्नी एकुलता एक राहुल नावाचा मुलगा विकायला सोडला बाजारामध्ये. अरे काय दुर्दैव त्या हरीश राजा चंद्राचं. तो स्मशानभूमीमध्ये चितेचं काम करण्यासाठी होता, त्याचाच मुलगा साप चावून मेला आणि त्याची पत्नी जेव्हा त्याच्याच मुलाला जाळायला घेऊन आली त्यावेळी स्वतःच्याच मुलाची चितार त्याला रचावं लागलं. एवढं तरी दुःख नाही आपल्या जीवनामध्ये. फार भाग्यवान आहात. पूर्वीचा काळ होता, एकच साडी किंवा एकच लुगडं असायचं बायांकडं, किंवा जास्तीत जास्त 2 लुगडे, वर्ष तेच लुगडं घालायचे. 2 साड्या असायच्या, 2 साड्या वर्ष तेच साड्या घालायच्या. आता तुम्हाला एवढ्या साड्या आहेत, एखादी माऊली जर आयुष्य संपलं म्हणून गेली, जाऊ नये कोणी, एखादी माऊली जर आयुष्य संपलं म्हणून साडीवाली मेली तर तिच्या कपाटात एवढ्या साड्या आहेत की वेगळे लाकडं आणायची गरज नाही, तिच्या साडीवर तिचा कार्यक्रम होतो. एवढं असताना सुद्धा आमचं हसू संपलंय, आमच्या जीवनामध्ये नैराश्य आलंय. मला स्वतःला भाग्यवान समजा, आपण फार भाग्यवान आहोत. संकट नाहीत असं नाही, संकट असतील, पण तुम्हाला त्याच्यावर श्रद्धा ठेवावं लागेल, त्याच्यावर विश्वास ठेवा. देव नक्कीच तुम्हाला संकटातून वेळ लागल, पण नक्कीच तो संकटातून तुम्हाला बाहेर काढल. पण त्यासाठी तुम्हाला त्याचं दास्यत्व करावं लागेल. मग दास्यत्व करणारा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? तुका मान आचे चुके, तुका मान आचे चुके, तुका मान आचे चुके, तुका मान आचे चुके. तुकोबाराय म्हणतात, तो आपलं रक्षण करणारा तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. जब कोई दिखाई नहीं देता ना, तब वो दिखाई देता है. त्याच्यावर श्रद्धा ठेवा. माझी तरुण पिढी, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपण फार मोठ्या देशाचे सुपुत्र आहोत, फार मोठ्या परंपरेचे पाईक आहोत आपण. बिलकुल तुम्ही लेटेस्ट वागा, अँड्रॉइड मोबाईल वापरा, जीन्स पॅन्ट वापरा, टी शर्ट घाला. मी सुद्धा घालतो बरं, तुम्हाला पटणार नाही. उद्या तुम्ही मला नायगाला येऊन बघा, मी जीन्स पॅन्ट वापरतो, पाटील टी शर्ट घालतो, अँड्रॉइड मोबाईल आहे, स्पोर्ट बाईक आहे, फास्ट ट्रॅकचा गॉगल आहे. ज्या ज्या काही तरुण नवीन कॉलेजचे पोरं जेवढ्या गोष्टी करतात तेवढ्या गोष्टी मी वापरतो, कारण ती माझी गरज आहे. या सगळ्या लेटेस्ट गोष्टी वापरणं ही माझी गरज आहे. पण हे करत असतानाही संध्याकाळी धोती घालून, खमीस घालून, कंबर बांधून, पटका बांधून संतांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ते माझं कर्तव्य आहे. गरजा बिलकुल तुम्ही उपभोगा. मागा बापाला चांगला महागडा मोबाईल दिलंच पाहिजे, बाप करतोय तरी कोणासाठी, बिलकुल मोबाईल द्या. पण माझी विनंती आहे, तुम्ही मुलाला मोबाईल दिलात ना, त्या मुलाचा मोबाईलचा पासवर्ड तुमच्याकडे राहू द्या. म्हणजे मुलगा काय काय बघायलाय. कोणत्या बापाकडे मुलाच्या मोबाईलचा पासवर्ड आहे, हातवर करा बरं. मेहनत तुमची, मोबाईल तुम्ही घेऊन देणार आणि पासवर्ड त्यानं ठेवणार. ज्या बापाकडे मुलाच्या मोबाईलचा पासवर्ड आहे, समजावं मुलगा तुमचा चांगला आहे. आणि तुमचा मुलगा जर त्याच्या मोबाईलचा पासवर्ड तुम्हाला सांगत नसेल, मग मात्र दाल में कुछ तो काला है. बरोबर ना भैया? तुमच्या मुलाचे मोबाईल, कोणाकोणाच्या मुलाचे मोबाईलचे पासवर्ड तुमच्या बाबाला माहित आहेत? एक मोबाईल आहे ना. पण हा धन्य माता पिता तायाच्या. माझी विनंती आहे सगळ्या तरुणांनो, तुमच्यासाठी सप्ताह आहे बरं बापू. हे ह्या वडीलधाऱ्या माणसांसाठी नाही, यांचं जवळपास सगळं आता प्रपंच करून झालंय. तुमची तरुण पिढी, तुम्ही पुढे या, पुढे येऊन असे उत्सव करा. असेच उत्सव आपल्याला सुख, समाधान
आणि आपल्या परंपरा, आपल्या चाली, आपल्या रीती, आपले संस्कार प्रवाही करतील. संस्कार जर प्रवाही राहिले तर संस्कृती टिकल, संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देश टिकायचा असेल, आपला भारत असा जर अखंड सुजलाम सुफलाम राहावा वाटत असेल, माझी विनंती आहे तुम्ही सगळे आपल्या परंपरा, आपल्या रूढी, आपल्या राजांचे विचार, आपल्या जिजामाऊचे संस्कार, आपल्या हिंदवी स्वराज्याचे सगळे आचार विचार पाळा. बिलकुल सगळे शान शोक करा, पण आपल्या मायबापाला विसरू नका, आपल्या देवदेवतांना विसरू नका, आपल्या राजाला विसरू नका, आपल्या संतांना विसरू नका. एवढं जरी तुम्हाला जमलं, आजचा हा कीर्तनाचा घाट सार्थकी लागला. अशीच सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुम्हाला देव, अशी मंगलमय प्रार्थना करतो. खर तर मला बोलवलात, सन्मान केलात, की सेवेची संधी उपलब्ध करून दिलात, भगवंताचं दर्शन घडवलात. तुम्हा समस्त संयोजक, आयोजक, ग्रामस्थ, कोठाळा यांचं मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि झालेली ही सेवा अनंताच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे वेळे वाकुर भूत राक्षमा पराध महाराज तुम्ही, जीवाना उच्चारिला अधिकार म्या राक्षमा पराध महाराज तुम्ही. कृपा मने ज्ञानेश्वरा काकाया पैकीन करा राक्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, झाले समाधान तुमची देखील चरण. उठावले मनाय जनाय नारायण, ईश्वरे कापणे वेदी सापडले वेदी. उठावले मनाय जनाय नारायण, तुका मने भोग गिरा निवारिला नागे. उठावले मनाय जनाय नारायण, करुणी आरती चक्र पाणी वालते. आज बोला नवस धन्य काळा दिवस पहा पहारे सकळ. देवंत तुम्ही बारा आज प्रवला नवस धन्य काळा. प्रेमास प्रेमारती गोविंदा सुवालती धन्य धन्य जो कार्य बाळा पुराणे मंगल लालित प्रेमांत धन्य धन्य जो कार्य रामा मने केशव